नमस्कार, ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरीवर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 17वा दिवस आहे। आपण अशा प्रकारचे वेगवेगळे आकार कसे तयार करायचे हे आपण या इथे पाहत आहोत। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोलाकार करताना आपण सुई कशी वळवून घ्यायची व हात कसा वळवायचा हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। चौकोन तयार करताना किंवा त्रिकोण तयार करताना कॉर्नर कसे घ्यायचे हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। आज आपण अशा प्रकारचे त्रिकोण आकार पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। इथे मी 423 नंबरचे जरी थ्रेड घेतलेले आहे। सुरुवातीला एक गाठ बांधून घेतलेली आहे। आरीवर्कची सुई घेतलेली आहे। आपण हा थ्रेड रिंगच्या खाली ठेवून घेऊयात। पेन्सिलने तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा आकार काढून घ्या। आपण ज्या दिशेने वर्क करणार आहे त्या दिशेने सुईचं टोक ठेवायचं आहे। खालून वरती थ्रेड काढून घ्यायचा। सुरुवातीला मागच्या बाजूला एक चेन स्टिचचा टाका घालून घ्यायचा। हे पहा, नंतर आपण या दिशेने वर्क करणार आहोत। चेन स्टिचचा भरपूर सराव केला की तुम्हाला कोणतेही आकार करणे सोपे जाते। त्यामुळे चेन स्टिचचा भरपूर सराव करून घ्या आणि तुम्ही सुद्धा अशा वेगवेगळे आकार काढून तुम्ही त्याचे आकारानुसार सराव करून घ्या। आता आपण एक वरती छोटासा टाका घालून घेऊयात। नंतर आपण खालच्या दिशेने चेन स्टिच घालून घेऊयात। व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे कॉर्नर कसे घ्यायचे हे तुम्हाला समजेल। जर काही अडचण आली असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। अशा प्रकारचे वेगवेगळे आकार काढून तुम्ही भरपूर सराव करून घ्या। पुन्हा एकदा आपण एक छोटीशी चेन स्टिच घालून घेऊयात। मग पुढे वर्क करून घेऊयात। चेन स्टिच घालून घ्यायची आहे। आता इथे छोटीशी चेन स्टिच घालून घेऊयात। आता ह्या दिशेने आपण चेन स्टिच घालणार आहोत खालच्या साईडला। मी इथे बाहेरून मागच्या साईडला अशी सुई वळवत आहे। तुम्हाला जर आतून मागच्या बाजूला जर वळवता येत असेल तर तुम्ही वळवू शकता। तुम्हाला कोणत्या दिशेने सुई वळवणे सोपे जाते त्या दिशेने तुम्ही सुई वळवू शकता। बाहेरच्या बाजूने मागच्या बाजूला अशी वळवत आहे। तुम्ही आतल्या बाजूने मागच्या बाजूला सुद्धा वळवू शकता। इथे सुद्धा आपण एक कॉर्नर तयार करून घेऊया। इथे कॉर्नर वरच्या बाजूला छोटीशी अगदी जवळ छोटीशी चेन स्टिच घालून घ्यायची। नंतर खालच्या दिशेने वर्क करायचे। खालच्या दिशेने चेन स्टिच घालायची।
इथे आपण चेन स्टिच एक घालून घेऊयात आणि गाठ बांधून घेऊयात। अगदी जवळ एक छोटीशी चेन स्टिच घालणार आहोत आणि गाठ बांधणार आहोत। अशा प्रकारे आपण हे त्रिकोण आकाराचे आपण चेन स्टिच घालून घेतलेले आहे। प्रत्येक कॉर्नर आपले एकसारखे आलेले आहेत। जर काही तुम्हाला अडचण असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।